हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. बघा, कालच टी-ई-टीचा हा निकाल लागलेला आहे. तर इथे मी सांख्यिकी विश्लेषण केलेलं आहे, जेणेकरून आपल्याला डिटेलमध्ये समजलं पाहिजे एक्झॅक्टली रिझल्ट किती लागलेला आहे. तर बघा, एकूण निकाल किती आहे, पेपर 1 आणि पेपर 2चा निकाल किती आहे आणि माध्यमनिहाय विश्लेषण केलेलं आहे, तसंच विषयनिहायही विश्लेषण केलं आहे. ठीक आहे, एक-एक आपण डिटेलमध्ये समजून घेऊया. तर बघा, एकूण निकाल किती लागला आहे. या परीक्षेला एकूण 4,46,730 उमेदवार उपस्थित होते. त्यापैकी 50,369 उमेदवार उत्तीर्ण झाले, म्हणजे राज्याचा एकूण निकाल 11.28% लागलेला आहे. ठीक आहे. पुढचा मुद्दा बघा कोणता आहे. पेपर 1 म्हणजेच 1ली ते 5वी साठी. तर बघा, उपस्थित उमेदवार 1,90,801 होते. उत्तीर्ण त्याच्यातले फक्त 21,892 झाले. एकूण टक्केवारी बघा 11.47 आहे. याच्यामध्ये अनुत्तीर्ण म्हणजे नापास होणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे 1,68,093 आहेत. खूप जास्त याच्यामध्ये नापास झालेत विद्यार्थी. पुढचा मुद्दा बघा, पेपर 2. बघा, उपस्थित उमेदवार 2,55,000 आणि 829, उत्तीर्ण फक्त 28,447 झाले. निकालाची टक्केवारी 11.13% आहे. पेपर 1च्या तुलनेत पेपर 2 साठी बसणाऱ्या उमेदवारांची संख्या जास्त होती, मात्र निकालाची टक्केवारी पेपर 1 पेक्षाही कमी आहे. तर माध्यमनिहाय बघा, सर्वात जास्त उमेदवार मराठी माध्यमातून म्हणजे 1,34,668 उमेदवार बसले होते. त्यापैकी फक्त 10,190 म्हणजे 12.02% उत्तीर्ण झाले. सगळ्यात उच्च निकाल कन्नड माध्यमाचा लागला आहे 15.1 आणि कमी गुजराती माध्यमाचा सर्वात कमी म्हणजे 3.70 लागलाय. हिंदी माध्यमाचा निकालही चांगला म्हणजे 12.19% म्हणजे एकूण 4,277 उमेदवार पास झाले. तर विषयनिहाय बघा, गणित आणि विज्ञानमध्ये एकूण 95,782 उमेदवारापैकी 8,737 म्हणजे 9.12% उमेदवार उत्तीर्ण झाले. हिंदी माध्यम 17% उमेदवार पात्र ठरले. तर मराठी माध्यमाचा निकाल एकूण 8.29% इतका आहे. ठीक आहे. तर बघा, सामाजिक शास्त्रामध्ये बघा, या विषयाचा निकाल गणित आणि विज्ञानाच्या तुलनेत चांगला असून 12.33% उमेदवार जे पात्र आहे. एकूण 1,60,700 उमेदवारापैकी 19,740 जण उत्तीर्ण आहे. हिंदी माध्यमाचा निकालही यामध्ये उत्कृष्ट आहे, म्हणजे 22.29 अशा चांगल्या प्रकारे याच्यामध्ये निकाल लागलाय. तर चॅनलवर नवीन असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.